अमरावतीच्या रेल्वे स्टेशन परिसरातील श्री साई गजानन महाराज मंदिरात आज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला। या पवित्र दिनानिमित्त पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते। सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भाविकांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले। या प्रगट दिनानिमित्त मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विजयराव राऊत, काय संस्थांचं नाव आपल्या किती वर्षापासून हा सोहळा इथं हा साजरा श्री होतोय? गणेश गजानन साई मंदिर, रजिस्टर नंबर 2268 आणि जवळपास बरेच वर्षापासून इथे महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जातात। आणि या मंदिराचे जे संस्थापक अध्यक्ष होते स्वर्गीय प्रेमचंदजी हंसार, त्यांचा स्वर्गवास झाला, तरी पण त्यांच्यानंतर आमच्या आदरणीय श्रीमती सिंधुबाई प्रेमचंद हंसवार या अतिशय सर्वांना सांभाळून, मंदिर कमिटीला सांभाळून इथे मंदिराचं सर्व व्यवस्थापन करून महाप्रसादाचं आयोजन करतात। आणि दर गुरुवारी इथे प्रसाद दिला जातो भक्तांना आणि सर्व सेवेकरी आपली प्रामाणिक सेवा देतात। आयोजन आपलं सकाळपासून मंदिराचा अभिषेक झाला, होम हवन झालं। सकाळपासून अभिषेक, होम हवन आणि विशेष पूजा अर्चना करण्यात आली। तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम सुरळीत पार पाडावा यासाठी मंदिर प्रशासन आणि स्वयंसेविकांनी योग्य नियोजन केले होते। शिस्तबद्ध दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले। संत गजानन महाराजांच्या नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। जय गजानन। माझं नाव वैशाली संजय जाजू। आम्ही दर गुरुवारी सेवा देतो इथे आणि खिचडीचा प्रसाद असतो ते आम्ही 10-10:30 पर्यंत 11 पर्यंत भक्तांना सगळ्यांना सेवा देतो। आणि आजच्या प्रगट दिवसाचा आमचा एवढा आनंद आहे की आमचा एवढा उत्साह आहे की महाप्रसाद आणि सकाळपासून आम्ही कालपासून परवापासून इथे आमची सेवा देत आहे आणि खूप आम्हाला आनंद होत आहे। अभिषेक आणि होम हवन पूजा आणि सगळ्या भक्तांची सेवा आणि हे करू।